श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही तोडगे जे असतात ते करायचे असतात। गुरुमाऊलींनी दिलेले दिंडोरी प्रणित केंद्रांमधून जे तोडगे दिले जातात ते आपल्याला गुढीपाडव्याला करायचे असतात आणि हे तोडगे फक्त आणि गुढीपाडव्यालाच केले जातात। आता गुढीपाडवा जो आहे तो नवीन वर्षाची सुरुवात आपली होत असते। मराठी नवीन वर्ष जे असतं त्याची सुरुवात गुढीपाडव्याला होत असते। चैत्र प्रतिपदेपासून आपली नवीन वर्षाला सुरुवात होते आणि चैत्र प्रतिपदेच्या दिवशी पहिल्या दिवशी गुढीपाडवा आपण साजरी करत असतो। तर गुढीपाडवा जो असतो तो येणार आहे यावर्षी 19 तारखेला। पण बघा कोणाला प्रश्न पडलेला असेल तर अमावस्या कधी आहे, तर अमावस्या ही सकाळी संपणार आहे 6:54 त्यामुळे मनात शंका न घेता आपण 19 तारखेला गुढीपाडवा हा साजरी करू शकतो। आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण पूजा पाठ जे काही करणार आहोत ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये राहील, पण आजचा व्हिडिओ महत्त्वाचा काय आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला तोडगे करायचे आहेत आणि हे तोडगे करण्यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागणार आहे किंवा जे तोडग्यांची पोटली असते त्या पोटल्या आपल्या केंद्रांमध्ये मिळत असतात। जर तुमच्याकडे केंद्र नसेल किंवा मठ नसेल तर तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या जमा करून ठेवा, जेणेकरून आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी या पोटली ज्या असतात ह्या मंत्रून अभिमंत्रित करून आपल्या घरासाठी बनवता येतील। म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होणार आहे आणि नक्कीच माहिती जाणून घ्या। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेन आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी 2 असे तोडगे करायचे असतात जे आपले गुरुमाऊलींनी दिलेले असतात। आता 2 तोडगे, पहिला म्हणजेच कोणता बघा, धनधान्य समृद्धीकारक तोडगा, कुणी त्याला अन्नपूर्णा तोडगा सुद्धा म्हटलं जातं। म्हणजेच काय, आपल्या घरातील धनधान्य जे आहे ते कधीही संपणार नाही याची काळजी होत असते आणि याचा पुरवठा आपल्या घरात राहील म्हणून हा तोडगा आपल्याला करायचा असतो। तसेच दुसरा तोडगा म्हणजेच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जो आपल्याला म्हणजे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती येणार नाही, तसेच आपल्या घराचं संरक्षण राहील, आपल्या घरामध्ये आजारपण हे डोकावणार नाही, यासाठी आपल्याला नवीन वर्षाला हा दुसरा तोडगा करायचा असतो। आपल्या म्हणजे सहकुटुंबाचं संरक्षणकारक तोडगा म्हटलं तरी सुद्धा चालेल, असे हे 2 तोडगे आपल्याला करायचे आहेत। आता पहिला तोडगा जो असतो तो आपल्याला करायचा असतो जी पिवळी पोटली आहे। आता मी गेली होती मठामध्ये त्या दिवशी, मी आणल्या आहेत तर नक्कीच तुम्हाला दाखवते, पण त्यामध्ये सामान जे आहे मी जर खोललं तर बघते, जर खोलता आलं तर नक्कीच तुम्हाला दाखवते स्क्रीनवरती, आणि नाही जरी खोललं त्यामध्ये ज्या वस्तू असतात त्यांचे नावं देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या ज्या वस्तू आहेत किंवा ही जी पोटली आहे ती तुम्ही केंद्रांमधून मठांमधून आपल्या घरी आणायची आहे आणि दुसरी जी आहे ती सुद्धा तिथे मिळत असतात, त्यासुद्धा आपण आणू शकतो। तुम्ही बघा ही पोटली जर नाही मिळाली तर बाजारातून किंवा आपल्या घरातल्या वस्तू वापरून आपण हा तोडगा बनवू शकतो का, तर नक्कीच बनवू शकतो। जर तुम्हाला मिळाल्या नाही तर आपण काही वस्तूंची नावं मी तुम्हाला सांगत आहे जे पोटलीमध्ये आहेत ते, तर त्या पोटल्या आपण घरच्या घरी तयार करू शकतो। आता त्या नावांचा मी आधी उल्लेख करून घेते जेणेकरून तुम्हाला माहिती होतील आणि नंतर मग तोडगे कसे अभिमंत्रित करायचे ते सुद्धा पुढे सांगते। तर बघा, जो पहिला तोडगा जो आहे धनधान्य समृद्धीकारक तोडगा, त्यासाठी आपल्याला बघा लागणार आहे मूठभर गहू लागणार आहेत, नंतर तांब्याची पावले। आता पावले जे असतात आपण चांदीची पावले असतात किंवा पंचधातूची बरेचसे बघतो, पण त्यामध्ये तुम्हाला तांब्याची पावले जे असतात माता लक्ष्मीचे तेच घ्यायचे आहेत, हे तुम्हाला पूजा भांडारमध्ये मिळून जाईल। तांब्याचे नाणे असतात ते सुद्धा पूजा भांडारमध्ये मिळेल, ते तुम्हाला 1 नाणं आणायचं आहे। जाड मीठ जे असतं ते आपल्याला घ्यायचं आहे। जाड मीठ जर तुमच्या घरी नसेल तर बारीक मीठ जे असतं त्याची तुम्ही पुडी बनवून घ्या आणि ती तिथे सामानामध्ये ठेवू शकतात। रंगारी हिरडा जो असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे, छोटा तुकडा। रंगारी हिरडा हा कुठे मिळेल तर बघा आयुर्वेदिक दुकानं असतात तिथे तुम्हाला मिळून जाईल। हळकुंड 1 घ्यायचं आहे। नागकेशर घ्यायचं आहे। नागकेशर हे मसाल्यांच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल। थोडा नागकेशर म्हणजे घ्यायचा आहे, अगदी बघा थोडा घेतला तरी चालेल, तुमचा अंदाजाने घ्या तुम्ही। पिवळा कापड आपल्याला लागणार आहे ही पोटली बनवण्यासाठी। पिवळा कापड हा नवा कोरा असावा, या पद्धतीने घ्या। ह्या सगळ्या वस्तू तुम्ही जमा करून ठेवा। जर हा तोडगा मिळाला केंद्रांमधून तर चांगलंच आहे, नाही मिळाला तर या एवढ्या वस्तू मी सांगितलेल्या ह्या जमा करून ठेवा आणि पिवळ्या कापडामध्ये ही पोटली आपल्याला बांधून ठेवायची आहे। ठीक आहे, आपल्याला ही पोटली जी आहे ती उजव्या हातात घ्यायची आहे। उजव्या हातात घेतल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप शक्य झालं तर 11 माळी करा। 1 माळ केली तरी सुद्धा चालेल, 3 माळी करा, 5 माळी करा, पण जास्तीत जास्त माळी करायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजेच तो तोडगा जो असतो अभिमंत्रित होत असतो। तुम्ही 1 माळ केली तरी चालेल, तुमचा वेळ काळ साध्य करून त्या दिवशी हा तोडगा तुम्ही अभिमंत्रित करू शकता। त्यानंतर कालभैरव अष्टक जे आहे, कालभैरव अष्टक हे तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा
5 वेळा 7 वेळा तुमचा जसा वेळ साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही कालभैरव अष्टक सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. हा तोडगा जो असतो हा आपण अभिमंत्रित केल्यानंतर आपण देवघरासमोर महाराजांच्या समोर ठेवावा. त्याला धूप दीप दाखवायची आहे, पूजा पंचोपचार अशी हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, नमस्कार करावा आणि नंतर हा तोडगा जो असतो तो आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला बांधायचा आहे. तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशेला जर जागा नसेल तर आपलं किचन असतं बघा, स्वयंपाकघर असतं, तिथे तुम्ही ईशान्य कोपरा असेल तिथे टांगला तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही टांगू शकतात. तर वडाच्या झाडाची मुळी जी असते ती 3 इंचाची लागणार आहे आणि रंगारी हिरडा जो आहे तो आपल्याला लागणार आहे. आता ह्या वस्तू सुद्धा आपल्याला केंद्रामध्ये ही पोटली मिळून जाते, पण तुम्हाला जर शक्य झालं नाही तर तुमचं घर असेल तिथे तुम्हाला या वस्तू मिळून जातील. वडाच्या झाडाची मुळी सांगत आहे मी, पारंबी नाही. मुळी जी असते ती 3 इंचाची घ्यायची. रंगारी हिरडा जो असतो तो आपल्याला आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळून जाईल, तो घ्यावा. जो करता पुरुष आपल्या घरातला असला त्यांना वेळ साध्य झाला तर त्यांना ह्या दोघी वस्तू आपल्या उजव्या हातात घेऊन देवघरासमोर बसून सेवा करायला सांगायची आहे. जर त्या व्यक्तीला वेळ नसेल तर आपल्या घरातील कोणताही व्यक्ती तिथे बसलं पूजेला तरी सुद्धा चालेल. तिथे बसल्यानंतर देवघरासमोर सगळे आपल्या घरातील जेवढे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना, मुलांना किंवा सगळ्या व्यक्तींना आपण तिथे आपल्यासोबत बसवायचं आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. जेवढा जास्तीत जास्त जप शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त करायचा आहे. 1 माळ 11 माळेपर्यंत तुम्ही करू शकतात. 5 माळी 7 माळी अशा पद्धतीने करा. नंतर ह्या मुळ्या ज्या असतात, मुळी आणि रंगारी हिरडा जो असतो तो लाल कापडामध्ये बांधावं. आता केंद्रामध्ये आपले पिशवी पण मिळते छोटीशी, म्हणजे पिशवीतच असतात ते, तशा पद्धतीने तुम्ही आणलं तर ती पिशवी आपल्या हातात घ्यावी लाल कापडाची आणि ही जे असं लाल कापडामध्ये बांधून आपला जो मुख्य दरवाजा असतो, मुख्य दरवाजाच्या म्हणजे आपण बाहेर निघताना डाव्या हाताला आणि आत येताना उजव्या हाताला अशा पद्धतीने आपल्याला आतून, घराच्या आतून बांधायचं आहे. आता तुमच्या इथे जागा नसेल तर ताई दुसऱ्या बाजूला बांधू का, तर चालेल, काही हरकत नाही. मनात शंका न येऊ देता आपली जी चौपट असते घराच्या मध्यभागी सांगते, बाहेर नाही, आपल्या घराच्या आतून आतल्या बाजूला आपल्याला डाव्या किंवा उजव्या बाजूला बांधला तरी सुद्धा चालेल किंवा मध्यभागी जागा असेल तुमच्या उंबरठ्याच्या वरती तिथे सुद्धा चालेल, काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला बांधायचा आहे. माझा जो बांधलेला आहे तो मी फोटो काढून बघते, साईडला टाकेल. तशा पद्धतीने तुम्ही घराच्या आतून हा तोडगा आपल्याला बांधायचा आहे. आणि बघा अजून एक सांगेल, मागच्या वर्षाचे जे तोडगे तुम्ही बांधलेले असतील, जो आपला धनधान्य समृद्धीकारक तोडगा असू द्या किंवा हा तोडगा असू द्या, हे आपण काय करावं तर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. या पद्धतीने करू शकतात. आता बघा काही लोकांचा असा प्रश्न असेल की ताई मला ही सेवा करायला जमली नाही, धनधान्य समृद्धीकारक जो तोडगा असतो बघा तो करायला जमला नाही, पण याच दिवशी केली जाईल. हे दोघी तोडगे जे असतात ते याच गुढीपाडव्याच्या तिथीवरच केले जातात. पण तुम्हाला सांगू का, जर वेळ साध्य झाला नाही, मासिक धर्म सुत्तक असेल तर बघा, मासिक धर्म असेल तर दुसऱ्या कुणाकडून आपल्या घरातील व्यक्तीने केला तर चालेल, पण सुत्तक असेल तर करता येत नाही किंवा कोणी केलंच नाही तर काय करावं, तर येणारा बुधवार जो असेल त्यानंतरचा त्यावेळी तुम्ही हा तोडगा करू शकतात. मात्र वडाच्या झाडाचा जो मुळीचा आहे तो तोडगा तुम्ही करू शकत नाही, हा फक्त त्याच दिवशी केला जातो. तर खूप महत्त्वाचे असे तोडगे आहेत जे गुरुमाऊलींनी आपल्या संरक्षणासाठी, आपल्या हितासाठी दिलेले आहेत आणि हे तोडगे नक्कीच आपण त्या दिवशी करायचे आहेत. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही दिवसभरात हे तोडगे कधीही करू शकतात, अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत. चला मग, सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती. तुम्हाला जर वस्तू अवेलेबल नाही झाला तर वस्तू आणून घ्या आणि तोडगे बनवून ठेवा, त्या दिवशी फक्त अभिमंत्रित आपल्याला करायचे आहेत. चला मग, सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.